नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जुन्या वाड्याच्या सिरीजमध्ये. आज आपण आमच्याच गावात असा एक सुंदर प्रकारचा वाडा बघणार आहोत, ज्याचे फक्त बाहेरचे अवशेष जिवंत राहिलेत. आणि तो जो काही वाटा असतो, असं बाहेरून संध्याकाळी बसायचा किंवा सकाळी उठल्या उठल्या त्याच्यावर बसून तोंड धुवायचा, तो वाडा आहे. आणि हा वाडा जो आहे तो नारायण मुळे, म्हणजे ते सध्या त्यांचे मुलं मोठे उद्योजक आहेत. हा सध्या त्यांचा वाडा आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर प्रकारचे दगडं कसे घडवले असतील. आणि हा जो वाटा आहे, म्हणजे इथं कधीतरी त्यांनी बसून तोंड वगैरे धुतलं असेल. आणि हे बघा त्यांचं नाव नारायण मुळे. आणि इकडे आपल्याला अशी फारशी देऊळ नकाशा काम केलेली दिसते. आणि दुसरी ही एक देऊळ. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे दिवा लावण्यासाठी होतं. आणि सुंदर प्रकारचा असा वाडा आहे हा. मधून बघायचं म्हटलं तर मधून सगळा पडला आहे, झाडं वगैरे उगलेत. ते 2 देवळे दिसत आहेत आपल्याला. आणि ही चौकट, फक्त आता चौकट जिवंत आहे, ती पण ही वरची पॅक आहे ती सध्या. आणि हा एक दुसरा वाडा आहे. आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही पूर्ण लाईन, ही पूर्ण लाईन म्हणजे ही माझ्या पाठीमागची जी पूर्ण लाईन आहे, ती पूर्ण लाईन वाड्याची आहे. आणि शेवट जो होतो तो इथे होतो. आणि इथून पुढे हा जो आहे तो पूर्ण माळ आहे. आणि ही आमची गंज आहे, म्हणजे इथे शेवट होतो. वाड्याचे अवशेष आणखीनही काही जिवंत आहेत, फक्त बाहेरूनच भीत पाहायला मिळते. आणि ती भीत एवढी सुंदर आहे, जर आपण अस्तिरक्याने बघितलं तर एकाच लाईनीमध्ये दिसते. हे बघा, फक्त हे बाहेर आलेलं आहे चौकट. आणि तिथून ही सुंदर अशा प्रकारे पाठीमागे पण आहे. इकडे दुसऱ्या वाड्याची भिंती सध्या ढासळ आहे. आजच्यासाठी एवढंच.